हॅलो गाईज, आज आमची ट्रिप होती म्हसोबाला. आज एकादश होती आणि आज शनिवार पण आहे. दुकानला सुट्टी होती. मग म्हणलं आपल्याला आज काहीच कामधंदा नाही, मग कुठं जायचं. मग बायको म्हणली आपण म्हसोबाला जाऊया. आपली महिना लईच घाण झालती. मग तिला डायरेक्ट ॲटोमॅटिक वॉशिंग सेंटरला नेलं आणि स्वच्छ करून घेतली. गाडी एकच नंबर वॉश करून दिली होती. गाडीत बसल्यावर इतकं फ्रेश वाटत होतं. आज आपल्या दुकानाला सुट्टी होती. मग आमचं नियोजन झालं भांडगावच्या म्हसोबाला जायचं. भांडगावचा म्हसोबा म्हणजे नवसाला पावणारा म्हसोबा म्हणून फेमस आहे. एकदम जागरूक देवस्थान आहे. ही माझा बारका मुलगा आद्विक, ह्याला म्हसोबाच्या पाया पडाय आणायचं 8 दिवस झालं चाललं होतं, पण काही योगायोगच येत नव्हता. आज निवांत होतो. मग डायरेक्ट त्याला घेतलं आणि आम्ही म्हसोबाच्या जत्रेला पाया पडाय आलो. आद्विक एकदम खुश होता. इकडं तिकडं टुकू बघत होता. तेवढ्यात पोचलो आम्ही म्हसोबाच्या चरणी. ह्या म्हसोबाला जर तुम्ही नवस केला ना तर तो 100% पूर्ण होतो. म्हसोबाची पूजा चालू होती. तेवढ्यात आम्ही तिथं पोचलो आणि आद्विकला डायरेक्ट त्यांच्या हातात दिलं आणि दर्शन करायला लावलं. आज तिथं गर्दी खूप कमी होती, नाहीतर तिथं पाय ठेवायसुद्धा जागा नसते. दर्शन घेऊन झाल्यावर लहान लेकराला पाळण्यात टाकतात. मग आद्विकला आम्ही हळूच त्या पाळण्यात टाकलं आणि आजीबाईला थोडासा झोका द्यायला लावला. तेवढं झाल्यानंतर आम्ही सारांशनी नारळ फोडण्याचा कार्यक्रम चालू केला. नारळ फोडला आणि अर्धा नारळ त्यात टाकायचा असतो. वातावरण एकदम प्रसन्न होतं. पाया पडून झाल्यावर त्या आवारात घडीभर बसायचं असतं आणि प्रसाद वाटायचा असतो. ते झाल्यानंतर आम्ही एक फोटो शूट केला दोघांनी आणि नंतर आद्विकला असं वर टाकून अजून एक छान असा फोटो काढला. आद्विक खूप खुश होता. मग लगेच डायरेक्ट आम्ही घराच्या दिशेने रवाना झालो.